बाजूला सोडून देऊया. महाकार्गो मिक्स होत नाही ते पाणी. हा, तसा काहीतरी सीन झालाय समोर. लाल पाणी आहे, हिरवं पाणी. हा, त्याचं काय कारण काय असणार? पाण्यावरती तर जिलेटिंग सारखं असं दिसत. हा हा, हे चमक आहे, चमक आहे. ते माझा आजोळ. हा हा, तिकडे आमचं घर आहे. ते ओके. आता सागर तरी दिसत नसला ना तरी वरच्या साईडला आपला चंद्रमा दिसतोय. चंद्राचं दर्शन, अर्धा चंद्र आहे बरोबर. या इकडे आली आहे आपली लालपरी, देवगड मिडगाव. चला सागर शेठ, काय काम काय आहे नक्की? मशीन टाकली तिकडे आणि बरेच दिवस आहे ना त्याचा प्रॉब्लेमच चालू आहे. चला आता मी निघतो भटकन तिला. वरचं आकाश बघा, निळाशार आकाश, सगळे निळाशार. पहाटे पाऊस पडला. हा, रात्री पडला 1 वाजता, पण मी जागा होतो ना, भरपूर पाऊस होता. हा, त्यांनी पण शेड्युलिंग केलंय, लोकांना काम करायला देतोय. ते बघा समोर तिकडे नांगरणी चालू, आधुनिक पद्धतीने. जनावर कमी झाली, पाळायला परवडतच नाही. त्यांना एक माणूस ठेवावा लागतो ना बघायला. माणसापेक्षा त्यांचा खर्च जास्त आहे परेड. त्याच्यामुळे ते टिलर घेतात. ओके, पण ट्रिलर घेऊन पण हे असे जर परवडायला लागले ना, मशीन आपली किती वेळा रिपेअरिंगला जाते, तसं त्यांचा पण खर्च निघतो ना. आता पण चालू ट्रिलर किती असतात, आणि जनावरावर एवढी माया करू शकतो तेवढी मशीनवर करता येत नाही, आहे ना. मुलं सगळी शिकतात आणि मुंबईला जातात ना. हा हा हा, त्यांच्या पण गावी त्यांच्या घरात कोण नसतं. कोण नसतं, एखादा पुरुष असतो. काय सागर तिकडे बघ, 2 समुद्र आहेत माहिती ना, मिक्स होत नाही ते पाणी. हा, तसा काहीतरी सीन झालाय समोर. लाल पाणी आहे, हिरवं पाणी. हा, त्याचं काय कारण काय असणार? निसर्गाची करणी. बघा, कोणाला माहिती असेल कमेंट करा. ते तुम्ही बघितलं असाल ना, 2 समुद्र जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्यांचं पाणी एकमेकांत मिक्स होत नाही. बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर त्यापैकी बघा, आता मला वाटतं ते क्षार असतो ना त्याच्यामुळे काहीतरी होतं ते. हा, ओके. पाणी येतं ना हा, पाणी आहे, गोड पाणी चालतं ना जे आतमध्ये समुद्रामध्ये, हा, ते वेगळं राहतं. येस 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 येस. पाणी कसं हा हा, हे कसं हलकं असतं. बघा, असं बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतात. पहिल्यांदा बघितली गोष्ट मी. त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये शक्यतो माणूस लगेच बुडत नाही. हा हा हा, समुद्राचं पाणी तरंगवतं माणसं. तरंगवतं. ओके. जड वस्तू तरंगवतं. हा हा, गोड पाणी कसं क्षारतेचं प्रमाण कमी असल्यामुळे जास्ती हलकी वस्तू पण खाली बुडवते. काय ते? हा, कासव. अरे बापरे, नशीब सागरचं लक्ष गेलं. त्याला जीवदान देऊया जरा, रस्त्याच्या मध्ये आहे, त्याला रस्त्याच्या बाजूला सोडून देऊया. हा, तिकडे जंगलात सोडून दे. धन्यवाद सागर शेठ सगळ्यांकडून. पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी मेलं असतं ते. बघा ना, मध्ये रस्त्याच्या बरोबर मधोमध होता. तरवाडी पिंपळपार वाड्यात माझा आजोळ. हा हा, तिकडे आमचं घर आहे. ते ओके. हा, एका व्हिडिओ मध्ये आपण दाखवलंय. आणि हे हनुमान मंदिर आहे ना, हा, त्याच्या बाजूला माझ्या मावशीचं घर आहे. हा, गाडी आहे ना, सफेद कार. ओके. आपली आहे मावशीची. हा, समोरचं घर आहे ना ते मावशीचं, सागरच्या मावशी. सफेद कार आपली आहे.
उणग्या दगडांचं घर आहे ना ते, भिंती त्या भिंती उणग्या दगडांच्या होत्या. खूप दुर्मिळ घर आहे ती. आणि इकडे मळ्याचं काम, शेतीचं काम चालू आहे. नांगरणी करून ठेवली आहे. हे बघा इकडे नांगरणी चालू आहे. सगळीकडे आधुनिक पद्धत आहे. वाडा हे बघा तिकडे पण चालू आहे. या आलेलो इकडे फडके पंप्स मध्ये ना. हे बघा इकडे मशीन आहे. आणि गेल्या वर्षी आपण ग्रास कटिंग आणलेलं ना. हा त्यावेळेला तो सीझन चालू होता. आता ग्रास वाढते. सगळ्याची ट्रेडी राहा. चला रस्त्याचं काम करतोय. काल बोललेला मला कुडाळला जाणार आहे म्हणून. कॅन्सल झालं. ओके. तरी बऱ्यापैकी दिसत आहेत, गुरढोरं दिसत आहेत इकडे. मळ्यामध्ये भरपूर आहेत. काम चालू आहे. महाकार्गो काय नाव दिलंय बघ एसटीला, महाकार्गो. आय थिंक कार्गो गाडी आहे ती. त्यावेळेला कोरोनामध्ये चालू केलेलं ना त्यांनी, चिरे पण नेले त्याच्यात. वाडे फणस बघ, फणस. यस किती धरले. वटपौर्णिमा जवळ आली आहे. एवढं उंचर कोण चढत हा चढायला माणसं राहिली नाहीत आता झाडावर फणस काढणारे. पडून कुठून जातात. रस्ता आहे त्याचं भान ठेवत नाही ते लोक. समोर बघा जिथे जातं उदाहरण. अरे रस्ता आहे तर चालताना जरा बाजूने चाललं पाहिजे. काय जरा बेशिस्तपणा आहे पुरा. बदक आहेत. पहिली आमच्याकडे होती. हा हा एवढी मोठा लागते. हा हा तुला पाहायला जागा मोठी आहे ना. मोठी जागा. मस्त एक चौपणी एक तलाव करण्याची. ओके. काय करतात बदकांचं करायचं काय. अंडी घालतात ना. अंडी विकतात. ओके. हा 15 रुपये घंटे. पावसाची रेस लावली आहे. पाठलाग चाललाय. पाठलाग पाऊस आमचा पाठलाग करतोय. या जरा तांबडेपर्यंत पोहोचला पाऊस आणि तुफान पडतोय. आणि इकडे सागरचा मुहूर्त नेहमीप्रमाणे. माझ्या मते तरी फर्स्ट टाइम येतो. एवढ्या लेट आहे ना. एकदा आलेलो तसा गरवायला संध्याकाळच्या. पण
पण एवढ्या लेट पागायला कधी आलो नाही मी सागर सोबत. सागर तर रात्री पण येतो म्हणे. बघा पावसाने घाबरवलं थोडंसं, पण तो एक साइडनीच चाललाय बघा, या बाजूला काय नाही आहे. आणि चंद्रदर्शन बरोबर अर्धा चंद्र आहे. आणि इकडे लाटा बघा, ते बघ तिकडे बघा लाटा, बघा लाटा काय खतरनाक आहे. प्रेशर जास्त आहे पाण्याला आज, त्यामुळे मासा नाही बहुतेक वाटत. सागर शेठ, तामसीचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे तामसीला मासे मिळतात हे खरं आहे का? बरोबर ना? पडली ना हा हा काय पाण्यावरती त्या जिलेटिंग सारखं असं दिसत. हा हा हे चमक आहे, चमक आहे. ते तांबूस पडल्यामुळे होतं. सूर्यास्त ओके. अस्त होतो ना हा हा तेव्हा ते डोंगर असतात लाल सरते बघ दिसतात. हा. ते ढग 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 लाल ढग आता ते झाकलेत पावसाच्या ढगाने. थोडे थोडे दिसतात बघ. हो साईडला दिसतंय थोडं. तो फोकस पडतो ते पाण्यावरती. हा. आणि पाणी चककतं. चकाकतं. मासे ते फसतात त्याच्यात. ओके. माशांना कळत नाही. हा हा म्हणजे वरून जाळं येते ते समजत नाही त्यांना, ते तिथेच थांबतात. ओके चला, सागर शेठ चालले. नंतर कशी चारी बाजूला लागते, आतमध्ये जायचं ना तर लाट उलटी पण येऊ शकते. हो नेहमीच्या स्पॉटला टाकलंय त्याने. ती लाट आली, लाट आली, लवकर पळायला लागणार बहुतेक. काहीतरी आहे वरून, माझा खाली जाताना दिसला मला. आणलं काहीतरी, अंदाज बरोबर होता त्याचा. परफेक्ट अंदाजाला गेला ना, अंदाज भारी होता तुझा. साधारण तामसी दिसली तिकडे त्याला. आता 100% मासे आता फसणार. हा 2 मिळाले. हा हा 3 मिळाले. तीन आहेत. सध्या याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे समजलं ना? हा जास्त प्रमाणात मिळतात. सावकाश रे. आणि 3 आल्यासारख्याने मिळाली. जा परत एक पावसाचा ढग आला. चला आता बॅड लाईट होत चालली. ढग नसले ना तर आता मोठे दिवस चाललेत ना, त्याच्यामुळे बऱ्यापैकी उजेड असतो. पण आता पावसाचे ढग आहेत ना, त्यामुळे अंधार अंधार वाटतोय. आता सागर तरी दिसत नसला ना तरी वरच्या साईडला आपला चंद्रमा दिसतोय. चंद्राचं दर्शन, अर्धा चंद्र आहे बरोबर. गायब झाला, गायब लगेच. वर कॅमेरा धरला आणि गायब झाला. पावसाचा ढग आला. सागर झटापट करतोय. शेंडी अडकली मला वाटतं. मला डोळ्याने दिसतंय पण तुम्हाला बहुतेक कॅमेऱ्यात दिसत नाहीये. सोडवली काढली कशी तरी. काय झालं?
काहीतरी मला वाटतं फाटली शेंडी, त्याच्यामुळे ते उचलून आणली, काहीतरी मासा पण आहे मला वाटतं.